गोष्ट सांगू काय, हे लहान लेकरांना ना महापुरुषांबद्दल काहीच माहित नसते. याचं कारण आहे मोबाईल. मोबाईल पुढे लेकरांनी टीव्हीला केला टाटा. मोबाईल पुढे लेकरांनी टीव्हीला केला टाटा. कारण रोज फ्री भेटते आता 1.5 GB डाटा. कोणी पाहते बबिता तर कोणी पाहते जेठा. कोणी पाहते बबिता तर कोणी पाहते जेठा. विसरून गेले लोक आता संतांची गाथा. कारण दररोज फ्री भेटते आता 1.5 GB डाटा. म्हणून मायबाप हो, आपल्या लेकरांना संतांचे अभंग ऐकवा. संघटना कीर्तनाले कधी एकत्र येतील. जास्तीत जास्त तरुण पोरपोरांची संघटना कुठे तर एखाद्या पाणथेल्यावर, नाही तर मग नाचायला इकडे तिकडे डीजे मध्ये. तर डीजे मध्ये नाचायला जाते, बन्यान फाट्यापर्यंत नाचते आणि लाता खाऊ. हे डीजेने खूप मोठा कहर केला. कोणता? आजकालच्या जयंत्या डीजेवर साजऱ्या, डीजे लावूनच साजरा केल्या जातात. तर माझं म्हणणं आहे की हे कोणतीही जयंती असो, जयंत्या डीजे लावून नाही, पुस्तकं वाचूनच केल्या पाहिजेत. छाती ठोकर सांगू जगाला, असा विधवान होणार नाही. छाती ठोकर सांगू जगाला, असा विधवान होणार नाही. कुणी झालाच, कुणी झालाच, कुणी झालाच
शेवटचा जोक सांगतो, स्पेशल बायांसाठी आहे. काळजी करू नका. लग्न झालेल्या बाईच्या नावाच्या समोर सौ स प्लस औची मात्रा सौ का लावतात? सांगा बरं. मी सांग, मला माहिती कोणाला सांगणार. कारण 100 माणसांची ताकद एका बाईमध्ये असते. सौ के बराबर एक. बरं, फॉर एक्झाम्पल, एकदा काय झालं, एक पती पत्नी होते. तर पती पत्नीला म्हणाला, मी वाघ, सांग तू काय म्हणता. मी वाघ. तू काही वाघ बिघणार खरी वाघिणी. तो म्हणाला, कसं? ती म्हणाली, जेव्हा तू मला पाहायला आलाच होता तेव्हा 3-4 माणसं सोबत घेऊन आला होता. नंतर जेव्हा लग्न सुलग्नाच्या आधी साक्षगंधासाठी आला होता तेव्हा तू 15-20 माणसं सोबत आणलेच होते. आणि जेव्हा तू लग्नासाठी आला होता तेव्हा 100-200 माणसं सोबत आणले होते विथ बाया. आणि हे पाय मी एकटी आली बॉडी म्हणून वागीन आणि म्हणून सौ के बराबर. काय इले विचारलं, आता मंत्रालयात त्या मंत्र्याचे हर्षदीप कांबळे यवतमाळले कलेक्टर होते, आता लय मोठ्या पदावर आहेत, प्रधान सचिव आहेत, म्हणजे महाराष्ट्राचा बॉस, सामाजिक न्याय विभाग. मग या पोरीले ते आम्ही जेवायला बसलो तर हिले विचारलं, तू मटण खात असतं काय? तिथं सर्व पदार्थ होते. हिनं काय उत्तर दिलं, तिच्या मम्मीनं घरी विचारलं. मग तिले, आता आम्ही तर बैलच आहो, आम्ही बैल भारती आहो, आम्हाला समजत नाही. कोणाचा इंग्लिश मॅसेज आला तर मला पोरीले दाखवावं लागते किंवा डॉक्टरले किंवा पवनदादाले, आम्हाला समजत नाही. हिनं मग म्हटलं, काय सांगितलं? आपण मटण खातो, आमचं खायाबद्दल काही नाही, ज्याला जे वाटते ते खा, आम्ही खात नाही. याच्यावर काय सांगितलं तिने? इंग्लिशमध्ये सांग, आम्हाला समजत नाही. ठीक आहे, असं करतो की पहिले इंग्लिशमध्ये सांगतो. तर त्यांनी मला विचारलं की व्हाय डू यू चूज व्हेजिटेरियन साईड ओनली, म्हणजे तू नॉनव्हेज का नाही खात? तर मी म्हटलं, नॉनव्हेज म्हणजे मटन समजते ना. तर मी म्हटलं इंग्रजीत पहिले की दे आर जस्ट कटिंग अँड किलिंग द ॲनिमल फॉर जस्ट ईटिंग देम. They also have families, no? They also have small soul childs with them. They also have lives. याचा अर्थ की तुम्ही फक्त त्यांना खायसाठी कापता, त्यांना मारता, फक्त त्यांना खायसाठी. त्यांना पण त्यांचे कुटुंब असतात ना, त्यांनाही त्यांचे लहान लहान लेकरं असतात, त्यांना पण जीवन असते. आज्ञाना